बोर्डाच्या परीक्षेत जर तुम्ही असं टाईम मॅनेजमेंट केलं तर तुम्ही नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्टा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुमचा जो 13 मार्च 2026 रोजी होणारा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 पेपरमध्ये तुम्हाला एकूण 2 तास हा वेळ देण्यात येतो आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे समजत नाही. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला देखील यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळतील. तर तुमचा 40 मार्क्सचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो प्रश्न क्रमांक पहिला ए आणि बी असतो तो एकूण 10 मार्क्स असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला MCQ बेस्ड प्रश्न 5 मार्क्ससाठी असतात आणि जे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 1B असतो तो देखील त्यामध्ये 1-1 मार्क्सचे काय असतात तर प्रश्न असतात. कोरिलेशन, त्यानंतर मॅच द कॉलम्स आणि त्यानंतर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स किंवा लॉंग फॉर्म लिहा दिलेल्या वर्ड्सचा, असे सोपे सोपे 1-1 मार्क्सचे प्रश्न असतात. त्यामुळे एकूण हा 10 मार्क्सचा जो तुमचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे तो एकूण 10 मार्क्सचा असतो आणि यासाठी तुम्हाला 15 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. अजिबात यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये वेळ घालवायचा नाही. तर एकूण किती 15 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे आणि MCQचं उत्तर लिहिताना नेहमी पहिलंच जे ऑप्शन असतं तेच योग्य असणार आहे. अजिबात यामध्ये जर फोर्थ ऑप्शन हे जर परत तुम्ही जर व्यवस्थित लिहिला आणि परत हे खोडून तुम्ही वन ऑप्शन आणि त्याचं वेगळं उत्तर लिहिला तर तुमचं जे पहिल्यांदा लिहिलेलं असतं उत्तर तेच ग्राह्य धरलं जातं आणि तुम्हाला यामध्ये काय करतं मार्क्स जे बरोबर असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला तर पहिलाच जो असणार आहे पर्याय तोच ग्राह्य धरला असल्यामुळे जर तुम्ही पहिलाच पर्याय चुकीचा लिहिला तर तुमचे मार्क्स देखील जाणार आहेत का, तरी जरी तुम्ही सेकंड जो ऑप्शन असतो तो तिथं योग्य लिहिला असला तरी. त्यामुळे उत्तर लिहिताना MCQचं नेहमी एकदाच लिहायचं आणि अगदी योग्य विचार करून 15 मिनिटे एकूण आपण हा क्वेश्चनला वेळ देत आहे. त्यामुळे यामध्ये घाई गडबड अजिबात करायची नाही. तर MCQचं तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळवायचे असतील तर मी सांगितलेलं हे लक्षातच ठेवा. एकदाच तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थितच उत्तर याचं ऑप्शन विथ उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा, जो तुमचा क्वेश्चन नंबर 1 झाला तो 15 मिनिटात कव्हर केल्यानंतर जो तुमचा क्वेश्चन नंबर 2 असणार आहे तर तो एकूण तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे तर एकूण अर्धा तास वेळ द्यायचा आहे. पाहू शकता अर्धा तास का, तर यामध्ये तुम्हाला गिव रिझन्स, त्यानंतर डायग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स असू शकतात आणि तुम्हाला काय करायचं थेरी ही जास्त लिहावी लागते आणि यामध्ये तुम्ही अजिबात ऑप्शनचे प्रश्न हे सोडवत बसू नका. फक्त एनी 5 दिलात ना, फक्त एनी 5 सोडवा. तर जर तुम्ही त्यामध्ये जर ऑप्शनचे देखील प्रश्न जर सोडवत बसला तर तुमचाच वेळ जाणार आहे आणि तुमचा पेपर हा टाईम मॅनेजमेंटच्या मध्ये टाईम मॅनेज जर तुम्ही करून लिहिला तरच होणार आहे आणि जर तुम्ही हा टाईम मॅनेज करून नाही लिहिला तर तुमचा पेपर हा कव्हर होणार नाही. त्यामुळे यामध्ये काय करायचं आहे तर क्वेश्चन नंबर जो 2A आणि क्वेश्चन नंबर जो तुमचा 2B असतो एकूण यासाठी अर्धा तास वेळ द्यायचा आहे. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला कमीत कमी 6 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. प्रत्येक प्रश्न पहा 2 मार्क्स असल्यामुळे ॲटलिस्ट 4 तुम्हाला पॉईंट्सचा वापर करून ते उत्तर लिहायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही गिव रिझन्समध्ये देखील फक्त 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत थेरीमधले आणि तुम्हाला 2 मार्क्सचे घेऊन जायचे आहेत. हे 6 मिनिटात प्रत्येक प्रश्न तुमचा सोडून व्हायलाच पाहिजे. अजिबात 6 मिनिटाच्या वेळ वर प्रत्येक प्रश्नाला देत बसू नका. फक्त 6 मिनिटच प्रत्येक प्रश्नाला दिला तर तुमचा क्वेश्चन नंबर जो 1A असणार आहे, क्वेश्चन नंबर 2A असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 2B असणार आहे तो अर्धा तासात तुमचा कव्हर होणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे तो खूप मोठा असतो क्वेश्चन आणि मार्क्स देखील तुम्हाला खूप देऊन जातो. म्हणजेच 15 मार्क्ससाठी असतो पहा आणि यामध्ये 8 प्रश्न असतात आणि तुम्हाला किती 5 प्रश्न सोडवायचे असतात एनी 5 आणि प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्न 3-3 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक प्रश्नाला 9 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. म्हणजेच 5 प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागला तर 9 गुणुले 5 तर 9×5 = 45. म्हणजेच राहिलेले जे पाऊण तास असणार आहेत ते तुम्हाला यामध्ये घालवायचे आहे. तरी तर 3-3 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाला हा 9 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. एकूण तुमचा जो क्वेश्चन नंबर जो 3 असणार आहे तो 45 मिनिटात सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 2A परत सांगते 30 मिनिटात आणि क्वेश्चन नंबर 1 जो असतो AB तो 15 मिनिटात. त्यानंतर पहा, जो तुमचा क्वेश्चन नंबर जो 4 असतो त्यामध्ये देखील तुम्हाला काय करावं लागतं तर लेंदी क्वेश्चन्स असतात आणि त्यामध्ये तुम्हाला
अगदी असं डायग्राम्स वगैरे काढायला लागतात. त्यामुळे इथे प्रत्येक प्रश्नाला किमान 9 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर इथं पाहू शकता कशा प्रकारे सोडवलेला आहे. त्यानंतर जो शेवटचा तुमचा प्रश्न असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तो 5 मार्क्ससाठी असतो आणि त्यामध्ये देखील तुम्हाला थेरी ही जास्त लिहावी लागते. एकूण 5 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे किमान तुम्ही याला 20 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. व्यवस्थित अगदी मेन पॉईंट्सला अंडरलाईन करायचं आहे पेन्सिलने आणि विथ द हेल्प ऑफ बुलेट्स पॉईंट्स किंवा विथ द हेल्प ऑफ रोमन नंबर्स यू कॅन राईट युअर आन्सर्स विथ नीटली अँड क्लीनली. आणि यामध्ये खाडाखोड अजिबात करायची नाही. त्यातमध्ये 2 प्रश्न असणार आहेत पाहू शकता आणि एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. अगदी 5 मार्क्ससाठी असणार आहे. दोन्ही पण प्रश्न येतात, दोन्ही पण सोडवत अजिबात बसू नका. मार्क्स फक्त तेवढंच मिळणार आहेत जेवढं तुम्हाला तिथं एकच सोडवायचा दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही दोन्ही सोडवलं तर मार्क्समध्ये अजिबात वाढ होणार नाही. त्यामुळे एकच प्रश्न असा निवडा ज्याचं उत्तर लेंदी देखील असायला पाहिजे आणि तुम्ही पॉईंट्सच्या आधारे व्यवस्थित सोडवू शकाल. आणि जर त्यामध्ये डायग्राम्स काढायचे असतील तर अजिबात डायग्राम काढायला विसरू नका आणि त्याला देखील तुमचे मार्क्समध्ये नक्कीच त्यामध्ये काय होणार आहे तर मार्क्समध्ये वाढ होणार आहे डायग्राम्स काढल्यामुळे. आणि डायग्राम्स काढताना नेहमी पेन्सिलने काढा आणि त्याचे लेबलिंग हे करायला विसरू नका. तर अशा प्रकारे जो तुमचा असणार आहे पाहू शकता तुमचा टाईम मॅनेजमेंटचा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पेपरचा टाईम मॅनेजमेंटचं इथं पाहू शकता. ह्याचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. म्हणजेच किती झालं तर 15 आणि 30 45 आणि 45 90 आणि 20 मिनटं राहिलेली 20 मिनटं 110 म्हणजे तुम्हाला दिलेला वेळ 2 तास म्हणजेच 120 मिनिटे इतका वेळ दिला होता आणि तुमचा 110 मिनिटात पेपर कव्हर झालेला आहे. म्हणजेच 2 तासाच्या आधी 10 म्हणजे 10 मिनटं शिल्लक राहणार आहेत. 2 तास व्हायला 10 मिनटं कमी असताना तुमचा पेपर व्यवस्थित अगदी राईट होणार आहे. आणि 10 मिनटात राहिलेल्या काय करायचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रश्नामध्ये तुमचं लेबलिंग लिहायला विसरलं आहे का किंवा त्यामध्ये तुम्हाला एखाद्या डायग्रामचं लेबलिंग लिहायला विसरलं आहे का, प्रश्न क्रमांक व्यवस्थित तुम्ही सोडवला आहेत का, सर्व प्रश्न तुम्ही सोडवले आहेत का, एमसीक्यूचं जर तुम्हाला एखाद्या एमसीक्यूचं उत्तर जर तुम्हाला सापडलं नसेल किंवा परत जर तुम्ही त्यावर व्यवस्थित अगदी प्रश्न वाचून त्याचं उत्तर तुम्हाला काय येतं एकदा जर तुम्ही व्यवस्थित इथं कन्फर्म करून लिहिला तर देखील हा 10 मिनिटाचा तुम्हाला व्यवस्थित उपयोग होणार आहे. आणि ह्या 10 मिनिटात राहिलेल्या शेवटच्या 10 मिनिटात अजिबात असे लेंदी क्वेश्चन सोडवत बसू नका, कव्हर होत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं तर तुमचा घाई गडबडीत पेपर हा अर्धाच लिहिला जातो आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं तर टेन्शनही येतं. त्यामुळे काय करायचं तर शेवटच्या राहिलेल्या 10 मिनिटात एखादी डायग्राम्स काढल्या असं त्याला लेबल्सचं तुम्हाला नाव आठवत नसेल तर शेवटच्या 10 मिनिटात ते आठवण्याचा प्रयत्न करून तर लेबलिंग करायला किंवा एक्झाम्पल्स इथं लिहायला जर तुमचं आठवलं नसेल ते देखील लिहू शकता. तर असे सोपे तुम्ही शेवटच्या 10 मिनिटात असे सोपे म्हणजे वर्ड्स लिहायचं आहेत. अजिबात यामध्ये 5 मार्क्सचे 3 मार्क्सचे प्रश्न शेवटच्या 10 मिनिटात सोडवत बसू नका. व्यवस्थितच तुम्ही प्रश्न क्रमांक प्रत्येक पानावर टाकला आहे का, कोणता मेन प्रश्न राहिला आहे का लिहायचा तर ते पहा शेवटच्या 10 मिनिटात. आणि तुम्हाला येणाऱ्या 13 मार्च 2026 रोजी होणाऱ्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2च्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.